महिला राखीव प्रवर्गाकरता प्रभागाची निश्चिती करणे, याकरता प्रभाग क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक 9 हे 2 प्रभाग अनुसूचित जमातीकरता राखीव आहेत। महानगरपालिकेच्या 19 प्रभागामध्ये असलेल्या 78 सदस्य निवडीसाठी ह्या ठिकाणी आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। त्याच्या अंतर्गत 6 अनुसूचित जातींसाठी, त्यापैकी 50% म्हणजे 3 या अनुसूचित जाती महिलांसाठी, त्या व्यतिरिक्त अनुसूचित जमातींसाठी असलेल्या 2 आरक्षित जागांपैकी 1 अनुसूचित जमाती महिला यासाठी आरक्षित करण्याबद्दलचं, त्या व्यतिरिक्त नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आणि सर्वसाधारण महिला या अनुषंगाने ह्या आरक्षणाच्या निश्चितीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला होता। माननीय राज्य निवडणूक आयोगाने ज्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने ही कार्यपद्धती अवलंबून या ठिकाणी आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे। ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 17 नोव्हेंबरला ह्याचं प्रारूप आम्ही प्रसिद्ध करू। त्याच्यावरती 24 नोव्हेंबरपर्यंत हरकती सूचना दाखल करण्याची या ठिकाणी वेळ आहे आणि त्यानंतर मग त्याच्यावरती अंतिम निर्णय माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार घेतला जाईल। तर निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महापालिकेची कशी तयारी असणार आहे? महानगरपालिकेने निवडणुकीच्या अनुषंगाने वॉर्ड फॉर्मेशन आपलं पूर्ण झालेलं आहे, आरक्षण निश्चिती झालेली आहे। या व्यतिरिक्त महानगरपालिका हद्दीमध्ये मतदान केंद्रांची निश्चितीचा आमचा कार्यक्रम चालू आहे। मतदार यादी तयार करणं हा फार महत्त्वाचा क्रुशियल रोल आहे त्या ठिकाणी। त्या अनुषंगाने महानगरपालिकेने राज्य निवडणूक आयोगाने जी आपल्याला यादी 1 जुलै 25 दिलेली आहे तर ती आपण फायनल करतो आहोत। त्या अनुषंगाने ती आता फक्त प्रभागनिहाय आपण त्याची यादी आता फोडतो आहोत आणि ती फोडलेली यादी त्यानंतर मतदान केंद्रनिहाय पुन्हा त्यानंतर हे केली जाईल। आता प्रभागनिहाय जी आपण मतदान यादी फोडू आपण ती, त्या मतदार यादीवरती पुन्हा हरकती सूचना घेण्याबद्दलची पण प्रोसिजर आपल्याकडे आहे आणि ही सगळी संपूर्ण कार्यपद्धती झाल्यानंतर आयोगाच्या निर्देशानुसार उचित कारवाई करण्यात येईल।